आस्थाच्या वतीने अनाथ, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना माननीय मंगेशदादा चिवटे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। मराठी महिन्याप्रमाणे ज्येष्ठ मास महत्त्वाचा, अर्थात आपण ओळखतो तो जून, कारण ह्याच महिन्यात निसर्गाला नवी पालवी फुटते, सभोवताल हिरवळीने शोभून दिसते। म्हटले तर हे जसे सत्य आहे की निसर्गाची शाळा जूनमध्ये सुरू होते, तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे। तरी शहरातील मुले नवीन दप्तर, वह्या, पुस्तके घेऊन शाळेत येतात, शाळा गजबजतात। परंतु आजही सोलापुरात काही अशी शालेय विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षणाकरिता शालेय साहित्य नाही किंवा ते मुबलक नाही, पण त्यांची शिक्षणाची ओढ दिसते। अशा विद्यार्थ्यांना आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येते। शालेय साहित्य विना कोणी विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून देऊ नये ह्यासाठी उचललेले हे पाऊल। त्यामुळे अनाथ, गोरगरिबांची मुले, अंध अपंग पालकांच्या मुलांना, HIV बाधित पाल्यांची मुले, स्मशानामध्ये काम करणाऱ्यांची मुले या सर्वांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। एकूण 230 विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले आहे। यावेळी माजी पोलीस अधीक्षक माननीय वीरेश प्रभू यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आली व माननीय मंगेशदादा चिवटे साहेब यांचाही वाढदिवस व त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला माननीय मंगेशदादा चिवटे यांच्याकडून आर्थिक मदत केली। अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होत आहे। शिवाय इयत्ता 10वीच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी शाळेत जातात, पण त्यांची बोर्डाची परीक्षेसाठी फी भरण्यासाठी हे आस्था फाउंडेशन मदत करणार आहे। या उपक्रमात सहभागी झाले सोलापुरातील नामवंत उच्च शिक्षित पाहुणे। यात प्रामुख्याने किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी, मुख्यमंत्री विशेष अधिकारी माननीय मंगेशदादा चिवटे, तसेच बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन राठी, मार्गदर्शक माननीय राजू हौशेट्टी, राजेश हलकुडे, अमित कांबळे, सूरज रघोजी, नीता मंकणी, मीना गायकवाड, स्मिता आळंगे, श्याम पाटील मान्यवरांनी आपल्या मनोगतात किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी व माननीय मंगेशदादा चिवटे यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांना विद्येचे महत्त्व, शिक्षण शिकणे हा महत्त्व आहे यावर प्रकाश टाकला। शिक्षण शिकून तुम्ही घर, समाज, पर्यायाने देशाचा कसा विकास करू शकाल म्हणाली की समाजातील सर्व धर्म समभाव या उद्देशाने एकत्र करून असे उपक्रम राबवत असते। त्यावेळी आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे कौतुक करण्यात आले आहे। यावर भाषण केले। ह्या उपक्रमासाठी मेहनत घेतली आस्थाच्या सर्व विजय छंजुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, जोशना सोलापूरकर, अनिता तालीकोटी, स्नेहा मेहता, संगीता छंजुरे, सुवर्णा पाटील, अविनाश माचरला, विद्या माने, सुरेखा पाटील। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन छाया गंगणे केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे, पुष्कर पुकाळे केले। त्यांना लागतात त्या सगळ्या आवश्यक वस्तू आपण त्यांना देणार आहोत। किरण कोरेचा आणि मी काल मुंबईमध्ये होतो। खरं तर आज कार्यक्रमाला यायचं नाही यायचं थोडंसं द्विधा स्थिती होती, कारण तिकडे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये देखील विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं राबवले होते। मात्र आपल्या मायभूमीतला, कारण मी मूळचा सोलापूर जिल्हा रहिवासी आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे, आपल्या सोलापूर जिल्ह्यातला हा कार्यक्रम असल्यामुळे, सोलापुरातला कार्यक्रम असल्यामुळे आणि सोलापूरशी माझा ऋणानुबंध खूप जुना असल्यामुळे आवर्जून या कार्यक्रमाला मी राजू शेट्टी सरांना म्हणले की मी नक्की या कार्यक्रमाला येईल, कारण माझं शिक्षण देखील मॅडम याच सोलापुरामध्ये सुएज गुरुकुलमध्ये झालं होतं। मुलांना तुमच्यासारखाच तुम्ही आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी एकत्र बसला आहात त्याच पद्धतीनं याच सोलापूरच्या सुएज गुरुकुलमध्ये मी देखील 10वीला या ठिकाणी शिक्षणासाठी होतो आणि म्हणून त्या पुन्हा एकदा आठवणी जागवण्यासाठी किंबहुना या सोलापूरच्या मातीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आवर्जून म्हणलं आपण या कार्यक्रमाला जाऊयात आणि फक्त कार्यक्रमाला जायचं नाही तर आपण सक्रिय योगदान या कार्यक्रमासाठी आपण फुलाच्या बागेच्या माध्यमातून करूयात। आणि म्हणून किरणजी तुमचं मार्गदर्शन सुरू असतानाच मी तुम्हाला चिठ्ठी दिली आणि सांगितलं की या उपक्रमाच्या अनुषंगानं जे विविध उपक्रम या ठिकाणी आस्था रोटी बँक
विनोदी चिंचोरे आणि सगळे त्यांचे राजू होशेट्टी जे असतील सगळे त्यांचे स्वयंसेवक जे राबवत आहेत त्यांना एक अल्पशी मदत म्हणून रोख 11,000 रुपये आता या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी माझ्याकडून एक छोटीशी भेट देणार आहे. आणि फक्त ही भेट देऊन मी थांबणार नाहीये मॅडम. स्वामीजी येणाऱ्या काळामध्ये जे जे काही सार्वजनिक उपक्रम, समाजहिताचे उपक्रम आस्था रोटे बँकच्या माध्यमातून जे जे काही राबतील त्यासाठी देखील माझ्या परीनं जे जे काही खारीचा वाटा उचलणं शक्य आहे ते मी नक्कीच उचलेल. हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आश्वस्त करतो. किरणजी, आपण सकाळी रसूल पठाण यांच्या घरी होतो. त्या ठिकाणी आपला विषय झाला की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण समाजातील सर्वसामान्य सर्वच गोरगरीब गरजू रुग्णांना त्यांची जात पात पक्ष पंथानं मदत करता रुग्णसेवा करत आहोत. आणि आज सकाळी आपला विषय झाला या ठिकाणी देखील आपण बघतोय की एक असा उपक्रम आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माची मुलं आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, विविध जाती धर्मातील मुलं आहेत. मात्र मुलं ही देवाघरची फुलं आहेत. आणि जे एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना आपण जात धर्म पंथ पक्ष विसरून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. ज्या दिवशी हे सगळं काम करत असताना जात धर्म पंथाचा पक्षाचा विचार तुमच्या मनाला शिवेल, जेव्हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येईल तेव्हा तो आपल्या सामाजिक कार्याचा पराभव असेल. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं काम जेव्हा आम्ही हातामध्ये घेतो, मग ते शैक्षणिक उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असतील, सगळे उपक्रम आपण सर्व जाती धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या लोकांना घेऊन या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणून व्यासपीठावर देखील स्वामीजी एक आध्यात्मिक क्षेत्रातलं धर्मपीठ आहे, राजकीय क्षेत्रातलं एक विद्यापीठ आहे राजू होशेट्टी, आणि वैचारिक पीठातलं बसव कथाकार या ठिकाणी किरणजी कोरे, असा त्रिवेणी संगम आजच्या या दिवशी जुळून आलाय. आणि म्हणून मला वाटतं की एक खूप असा योगायोग, दुग्ध शर्करा योग या ठिकाणी सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये आज जुळून आलेला आहे. या ठिकाणी जेव्हा आलो काही मुलांना भेटलो मगाशी, त्या मुलांवरचे हावभावच सांगत होते की आज येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये शाळा सुरू होतील का? झाला शाळा चालू झाल्या मुलांना सगळ्यांच्या? तुम्हाला हवं ना मग कंपास पेटी वह्या हव्या?